समाचार अब तक, सत्य का साहस। की कांदा उत्पादक जो महाराष्ट्रातील आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील आहे, मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव कमी झाले। त्याच्यामुळे आता 3 दिवसापूर्वी केंद्र शासनाने जाहीर केलं की जी निर्यातीवर बंदी होती ती निर्यात बंदी आम्ही उठवणार। आणि अशा पद्धतीची केंद्र शासनाच्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर कांद्याचे भाव वाढायला लागले होते। पण एकाएक काल केंद्रातील एक त्या खात्याचे सचिव त्यांनी जाहीर केलं की आम्ही 31 मार्चपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी उठवणार नाही। अशा पद्धतीने त्यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर केलं। त्याच्यामुळे परत कांद्याचे भाव कमी होणार आणि कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येणार। अशाच प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कापसाच्या बाबतीत आहे। मोठ्या प्रमाणात मागच्या वेळेस परदेशातला कापूस भारतात आणण्यात आला, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले। आणि भारतातील कापूस मोठ्या प्रमाणात परदेशात जायला पाहिजे तो पाठवण्यात आला नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा कापसाचे भाव पडले। अशामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये कापूस होतो त्या भागामध्ये कापूस उत्पादक शेतकरी अतिशय अडचणीत आलेला आहे। आमचं जेव्हा 2 वर्षापूर्वी सरकार होतं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये, त्यावेळेस 12,500 13,500 रुपये 13,500 रुपयापर्यंत कापसाला आम्ही भाव दिला होता। पण आता कापसाचा भाव 6,000 6,500 अशा पद्धतीनं खालती आलेला आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर राज्य शासन आणि केंद्र शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांना मदत होण्याच्या दृष्टीनं आयात निर्यात धोरण बदललं पाहिजे आणि कापसाचे भाव वाढेल या दृष्टीनं निर्णय घेतले पाहिजे। आज 6-6.5 म्हणजे 50% कापसाचे भाव कमी झाले। आज मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतो आहे। या बाबतीत राज्य शासनाचं काही लक्ष नाही। आयात कर जो कमी केला त्याच्यामुळे कापूस जो परदेशातनं जो कमी येत होता तो आयात कर कमी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात कापूस भारतात येतो आहे। त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले आणि निर्यात करण्याचा जो दर आहे तो निर्यात करण्याचा दर कमी केला पाहिजे, तेव्हा मोठ्या प्रमाणात निर्यात होईल। तशाच प्रकारची परिस्थिती संत्रा आणि मोसंबीच्या बाबतीत सुद्धा आहे। आपल्याला सांगतो की आमच्या या नागपूर जिल्हा आहे तुमचा, नरखेड, काटोल, वरुड, मोर्शी ह्या संपूर्ण भागामध्ये जी मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी किंवा तिकडे जालन्याच्या भागामध्ये मोसंबी होते, मधल्या काळामध्ये बांगलादेशला मोठ्या प्रमाणात संत्र्याला मागणी आहे आणि जेवढा जास्तीत जास्त संत्रा बांगलादेशला जाईल तेवढे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना त्याच्या संत्र्याचे चांगले भाव मिळतील। पण मधल्या काळामध्ये जो निर्यात दर होता, म्हणजे बांगलादेशमध्ये पाठवण्यासाठी जो निर्यात दर लागतो तो पहिले 18 रुपये किलो होता। आता तो 18 रुपये किलोवरनं आता 88 रुपये किलो झालेला आहे। म्हणजे 1 किलो संत्रा जर पाठवायचा असेल तर आता 88 रुपये लागतात। म्हणजे एक ट्रक जर पाठवायचा तर किती पैसे शेतकऱ्यांना लागतील। त्याच्यामुळे संत्रा मोसंबी बांगलादेशला जात नाही आहे आणि त्याच्यामुळे संत्र्याचे सुद्धा भाव त्या निमित्तानं पडलेले आहे। जो संत्रा 70,000 रुपये टनाच्या भावाने जात होता तो आता 14,000 15,000वर आलेला आहे। सरकार काय करते मला आश्चर्य वाटते की सरकार या संपूर्ण शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत काही सरकारचं लक्ष या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत नाही आहे।